हे जे पेशंट ॲक्च्युली OPDला आलेले आहेत ते ॲक्च्युली नेव्हीमध्ये काम करतात. 6-6 महिने ते जहाजावर असतात. ॲक्च्युली चेन्नईचे आहेत, पण ते मुंबईवरून पुण्याला सर्जरीसाठी आलेले आहेत. कारण त्यांनी बघितलं की त्यांच्या ओठाला जी जखम आहे ती कॅन्सरची आहे. त्यांनी सगळं निदान करूनच आलेले. ओठाचं कार्य हे गिळण्यात मदत करणं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. जे आपण निगेटिव्ह सक्शन मेंटेन करतो लाळ गिळताना, अन्न खाताना, तर ते करण्याचं काम ओठाचं आहे. तर ऑपरेशननंतर पेशंटचे ओठ पूर्ण व्यवस्थित बंद व्हायला पाहिजेत याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इथं जर बघितलं तर इकडचा पार्ट हा त्वचेचा पार्ट आहे. हा आपण फ्लॅप सर्जरी करून गाल आणि ओठ बनवलेला आहे आणि त्यामुळं पेशंटला ते व्यवस्थित गिळता येतं आणि खाता येतं. तर हे कॅन्सर सर्जनने व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रोलाईफमध्ये आपण नेहमी प्रत्येक पेशंटची रिक्वायरमेंट वेगळी असते, पण डॉक्टरचं काम आहे की त्याने ते व्यवस्थित बघून त्याचं महत्त्वाचं काय आहे, गिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर कंटिन्युअसली इथून लाळ गळत राहते आणि ते पेशंटला खूप त्रासदायक असतं. त्यामुळे पेशंटला व्यवस्थित जेवणसुद्धा घेता येत नाही.